नमस्कार. आपण जेव्हा शेअर बाजारात पैसे लावतो म्हणजे एखादा शेअर घ्यायला किंवा विकायला जातो, बटण दाबतो, तेव्हा नक्की काय होत असेल पडद्यामागे? आपल्याला काय वाटतं? आपल्याला वाटतं की आपली ऑर्डर गेली, सरळ एक्सचेंजला, रांगेत लागली आणि कोणीतरी समोर आलं की व्यवहार झाला. साधं वाटतं हे. हो, पण खरं तर हे आजच्या जगात इतकं साधं राहिलं नाहीये, बरोबर? अजिबात नाही. पडद्यामागे एक वेगळंच, खूप म्हणजे खूपच गुंतागुंतीचं जग आहे. एका अदृश्य युद्धासारखं समजा. युद्ध? हो, गुप्त एक्सचेंजेस आहेत, हं. ज्यांना डार्क पूल्स म्हणतात आणि तिथे इतके पॉवरफुल कम्प्युटर्स आणि अल्गोरिथम्स आहेत, जे सतत एकमेकांशी स्पर्धा करत असतात. अगदी सेकंदाच्या लाखाव्या भागात नफा कमावण्यासाठी. आपल्याला काही दिसत नाही यातलं. बापरे! म्हणूनच आज आपण स्कॉट पॅटरसन यांचं जे पुस्तक आहे डार्क पूल्स, द राईज ऑफ द मशीन ट्रेडर्स अँड द रिगिंग ऑफ द US स्टॉक मार्केट त्यावरच सखोल चर्चा करणार आहोत. हो, हे पुस्तक आधुनिक शेअर बाजाराचं एक वेगळंच, खरं तर धक्कादायक वास्तव समोर आणतं. आणि कदाचित बाजाराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकतं. चला तर मग या जगात जरा खोलवर शिरूया. नक्कीच. पॅटरसन सुरुवात करतात भूतकाळातून, म्हणजे जुना वॉल स्ट्रीट. डोळ्यासमोर आणा तो न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा फ्लोर. हा तो गोंधळ. तोच प्रचंड गोंगाट, आरडाओरडा, रंगीत जॅकेट्स घातलेले ट्रेडर्स, कागदाचे तुकडे उडतायत, सगळे ओरडून किंवा हातवारे करून व्यवहार करतायत. पूर्णपणे मानवी सिस्टम होती ती. हो, म्हणजे म्हणजे चुकाई होत असतील, गोंधळी असेल, पण निदान काय चाललंय ते दिसत तरी होतं समोर. माणसं होती तिथे. बरोबर, प्रक्रिया डोळ्यासमोर होती. पण मग हळूहळू बदल व्हायला लागले. तंत्रज्ञान आलं. अगदी. पॅटरसन त्यांना द क्वांट्स म्हणतात, म्हणजे गणितात, कम्प्युटर सायन्समध्ये एकदम हुशार लोक, प्रोग्रॅमर्स, गणितज्ञ. त्यांना वाटलं की ही जुनी, हळू आणि महागडी पद्धत बदलायला पाहिजे. त्यांना काहीतरी वेगवान, स्वस्त असं करायचं होतं. हो, आणि जास्त लोकांपर्यंत पोचणारं, म्हणजे अधिक लोकशाहीवादी बाजारपेठ. म्हणून त्यांनी पहिल्या इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टम्स बनवल्या. अच्छा. आणि मग मोठ्या एक्सचेंजेसनी पण हे स्वीकारलं? हो, हळूहळू. सुरुवातीला इन्स्टिनेट सारख्या काही खाजगी सिस्टम्स होत्या. मग मोठे एक्सचेंजेस पण इलेक्ट्रॉनिक झाले. आणि कम्प्युटर माणसांपेक्षा कितीतरी पटीने वेगाने ऑर्डर्स मॅच करू लागले. सेकंदात किंवा त्याहूनही कमी वेळात. आणि इथेच हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे HFTचा जन्म झाला. बरोबर. हाच तो HFTचा उदय. सुरुवातीला हेतू चांगला होता. व्यवहार खर्च कमी करणं, बाजारात तरलता म्हणजे लिक्विडिटी आणणं, खरेदी विक्रीच्या किमतीतला फरक कमी करणं. पण मग हेतू चांगला असला तरी गोष्ट भलतीकडेच गेली असं दिसतंय. स्पर्धा वेगळीच सुरू झाली. नेमकी हीच गोष्ट पॅटर्सन सांगतात. ते याला म्हणतात टेक्नॉलॉजिकल आर्म्स रेस, म्हणजे तांत्रिक शस्त्रास्त्रांची स्पर्धा. HFTच्या जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ठरली? वेग, स्पीड. स्पीड. पण किती स्पीड? आपल्या इंटरनेट स्पीडपेक्षा जास्त? अरे खूप म्हणजे खूपच जास्त. आपण इथे मायक्रो सेकंदांबद्दल बोलतोय. मायक्रो सेकंड? म्हणजे सेकंदाचा 10 लाखावा भाग. एवढ्याशा फरकाने काय होतं? खूप काही होतं. विचार करा, कंपन्यांनी फक्त काही मिलीसेकंड किंवा मायक्रो सेकंड वाचवण्यासाठी काय काय नाही केलं. पॅटरसननी उदाहरणं दिली आहेत. काय केले? शिकागो आणि न्यूयॉर्कमध्ये माहिती पोचायला कमी वेळ लागावा म्हणून कंपन्यांनी स्वतःचे फायबर ऑप्टिक केबल टाकले. कोट्यावधी डॉलर खर्च करून. स्वतःचे केबल्स. हो. डोंगरांमधून खोदले, नद्यांखालून नेले, अगदी शक्य तितक्या सरळ रेषेत, कारण प्रकाशाला वळणाने जायला पण वेळ लागतो. बापरे, हे अविश्वसनीय आहे. फक्त काही मिलीसेकंदांसाठी इतका खर्च. अगदी. आणि एवढंच नाही, दुसरी गोष्ट आहे को-लोकेशन. कोलोकेशन म्हणजे काय? म्हणजे HFT कंपन्या हे स्टॉक एक्सचेंजला मोठी फी देतात आणि त्यांचे सर्व्हर एक्सचेंजच्या मुख्य कम्प्युटरच्या अगदी बाजूला, त्याच बिल्डिंगमध्ये, त्याच डेटा सेंटरमध्ये ठेवतात. अच्छा, म्हणजे अंतर कमीत कमी ठेवायचं. बरोबर. सिग्नल पोहोचायला लागणारा वेळ वाचवायचा. जणू काही शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यातूनच सुरुवात करायची. पण हा सगळं खटाटोप कशासाठी? म्हणजे सर्वात वेगवान असण्याचा नेमका फायदा काय? इथेच सर खरी मेक आहे. जर तुमची सिस्टीम इतरांपेक्षा फक्त काही मायक्रो सेकंड जरी वेगवान असेल ना, तर बाजारात येणाऱ्या मोठ्या ऑर्डर्स तुम्हाला इतरांच्या आधी दिसतात. म्हणजे कशा दिसतात? तुम्हाला बाजारातली मागणी आणि पुरवठ्यातले बदल इतरांपेक्षा आधी कळतात. आणि त्या माहितीच्या आधारावर दुसऱ्यांची ऑर्डर पूर्ण व्हायच्या आत तुम्ही स्वतःचा व्यवहार करून टाकता. अरे, म्हणजे दुसऱ्याची ऑर्डर बघून आपण आपला फायदा करून घ्यायचा. हे तर फ्रंट रनिंग झालेला. हे नैतिक आहे का? हाच तर वादाचा मुद्दा आहे.
HFT वाले म्हणतात की ते फक्त बाजारात जी माहिती आहे त्यावर पटकन प्रतिक्रिया देतात. पण परिणाम काय होतो? ते किमतीतला अगदी छोट्या फरकातून मोठ्या ऑर्डर्सच्या पुढे जाऊन व्यवहार करतात आणि नफा कमवतात. धोका खूप कमी, आणि हे किती वेळा होतं? दिवसातून लाखो वेळा. आणि हा सगळा छोटा छोटा नफा गोळा होतो. आणि जातो कुठून? तो इतर गुंतवणूकदारांच्या खिशातून. बापरे, हे झालं वेगाचं महत्त्व. पण पुस्तकाचं नाव आहे डार्क पूल्स. तर हे डार्क पूल्स काय आहेत, ते का बनवले गेले? हो, ती एक वेगळीच गंमत आहे. समजा तुम्ही एका मोठ्या म्युच्युअल फंडचे किंवा पेन्शन फंडाचे मॅनेजर आहात आणि तुम्हाला समजा इन्फोसिसचे 10 लाख शेअर्स विकायचे आहेत. खूप मोठी ऑर्डर झाली ही. हो, आता जर तुम्ही ही एवढी मोठी ऑर्डर एकदम पब्लिक मार्केटमध्ये म्हणजे जिथे सगळ्यांना दिसतं तिथे टाकली तर काय होईल? सगळ्यांना कळेल की कोणीतरी खूप मोठी विक्री करतंय. मग लोक खरेदी करायला थांबतील, किंमत खाली येईल पटकन, फंडाला चांगली किंमत मिळणार नाही. अगदी बरोबर. याला म्हणतात मार्केट इम्पॅक्ट. मोठ्या गुंतवणूकदारांना याचा खूप त्रास होतो. त्यांची खरेदी किंवा विक्री बाजाराला कळली की किंमत त्यांच्या विरोधात जाते. हे टाळण्यासाठी डार्क पूल्स बनवले गेले. डार्क म्हणजे अंधारातले, गुप्त. हो, तसंच काहीसं. डार्क पूल्स म्हणजे खाजगी मालकीचे किंवा बँकांनी चालवलेले ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स. हे पब्लिक एक्सचेंज सारखे नाहीत, जिथे सगळ्यांच्या ऑर्डर्स म्हणजे खरेदी विक्रीच्या किमती सगळ्यांना दिसतात. म्हणजे लेट मार्केटच्या विरुद्ध. बरोबर. लेट म्हणजे प्रकाशमान. डार्क पूल्समध्ये ऑर्डर्स गुप्त राहतात. तुम्ही किती शेअर्स घेणार, कितीला घेणार, हे व्यवहार पूर्ण होईपर्यंत कोणालाच कळत नाही. अच्छा, म्हणजे मोठ्या लोकांसाठी ही एक सेफ जागा होती, जिथे ते बाजारात गडबड न करता मोठे व्यवहार करू शकतील. उद्देश तर चांगला वाटतोय. उद्देश तर तोच होता. व्यवहार अनोळखी राहतात आणि किंमत साधारणपणे पब्लिक मार्केटमधल्या त्यावेळच्या किमतीच्या मध्यावर ठरते. त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांना फायदा वाटतो. मार्केट इम्पॅक्ट टाळता येतो. पॅटरसन म्हणतात की अमेरिकेतल्या एकूण शेअर ट्रेड्सपैकी बऱ्यापैकी मोठा हिस्सा, कधीकधी तर 40% या डार्क पूल्समधून जातो. पण मग इथेच पॅटरसन यांच्या पुस्तकाचा मुख्य मुद्दा येतो, बरोबर? की हे जे सुरक्षित वाटणारे डार्क पूल्स होते, तेच HFT वाल्यांसाठी शिकारीचं ठिकाण बनले. अगदी. नेमका हाच स्फोटक खुलासा पॅटरसन अर्थात. HFT कंपन्यांनी काय केलं? त्यांच्या त्या प्रचंड वेगाचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून या तथाकथित सुरक्षित आणि गुप्त डार्क पूल्समध्ये नक्की काय चाललंय हे शोधून काढण्याचे मार्ग तयार केले. म्हणजे कसे शोधले? त्यांनी असे शिकारी अल्गोरिथम्स बनवले, जे डार्क पूल्समध्ये लपून बसलेल्या मोठ्या ऑर्डर्सना हुडकून काढू शकत होते. पण कसं काय? जर ऑर्डर्स गुप्त आहेत तर त्या शोधणाऱ्या कशा? जादू वगैरे? जादू नाही, पण कमालीचं वेगवान आणि हुशार तंत्रज्ञान नक्कीच. पॅटरसन एक छान उदाहरण देतात. जसं समुद्रात शार्कला रक्ताच्या एका थेंबावरून कळतं की भक्ष्य कुठे आहे, तसं हे अल्गोरिथम्स काम करतात. कसं? काय करतात ते? ते काय करतात, डार्क पूल्समध्ये हजारो अगदी छोट्या छोट्या टेस्ट ऑर्डर्स पाठवतात. त्यांना पिंग ऑर्डर्स म्हणतात. की कोणीतरी डार्क पूलमध्ये ॲपलचे शेअर खूप विकत घेऊ इच्छिते. तर तो अल्गोरिदम काय करेल? ॲपलचे 100 शेअर विकण्याची एक छोटी ऑर्डर टाकेल डार्क पूलमध्ये एका ठराविक किमतीला. फक्त 100 शेअरची? हो. आणि जर ती ऑर्डर लगेच पूर्ण झाली, म्हणजे कोणीतरी ते 100 शेअर लगेच खरेदी केले, तर अल्गोरिदमला सिग्नल मिळतो, अरे इथे कोणीतरी मोठा खरेदीदार लपलाय. अरे देवा, म्हणजे छोट्या ऑर्डरने मोठ्या माशाचा पत्ता लागला. हो. आणि हे एका शेअरसाठी नाही. हे अल्गोरिदम्स एकाच वेळी हजारो वेगवेगळ्या शेअर्ससाठी वेगवेगळ्या किमतींवर अक्षरशः हजारो पिंग ऑर्डर्स सेकंदात डार्क पूल्समध्ये पाठवतात आणि त्यांचे रिझल्ट तपासतात. हजारो ऑर्डर्स एका सेकंदात? हो. आणि जेव्हा अनेक पिंग्सना प्रतिसाद मिळतो, तेव्हा HFT कम्प्युटरला त्या मोठ्या लपलेल्या ऑर्डरचं बऱ्यापैकी चित्र मिळतं. कोणता शेअर आहे, खरेदी आहे की विक्री, आणि अंदाजे किती मोठी ऑर्डर आहे. जणू काही त्यांनी त्या मोठ्या माशाला पाण्यातून बाहेरच काढलं. हे तर डिटेक्टिव्ह अल्गोरिदम झाले. मग ही माहिती मिळाल्यावर ते काय करतात? इथेच तर खरा धोका आहे. समजा HFT फर्मच्या अल्गोरिदमला कळलं की एका डार्क पूलमध्ये एक मोठा पेन्शन फंड आहे, जो क्ष कंपनीचे 10 लाख शेअर्स खरेदी करतोय. आता त्या फंडाची पूर्ण ऑर्डर भरायला काही सेकंड किंवा मिनिटं लागू शकतात. हो, एकदम तर नाही होणार. बरोबर. मग यामधल्या काळात ती HFT फर्म काय करते? स्वतःच्या वेगाचा फायदा घेऊन सेकंदाच्या आत पब्लिक मार्केटमध्ये जाते आणि क्ष कंपनीचे शेअर्स स्वतः विकत घेते. म्हणजे त्या फंडाच्या आधी यांनीच खरेदी केली. अगदी. कारण त्यांना नक्की माहीत आहे की डार्क पूलमध्ये मोठा खरेदीदार वाट बघतोय.
मग पब्लिक मार्केटमध्ये स्वस्तात घेतलेले तेच शेअर्स ते त्या पेन्शन फंडला डार्क पूलमध्ये थोड्या जास्त किमतीला विकतात. अगदी थोडा फरक असतो, काही पैसे किंवा सेंट्सचा. पण हे तर उघड म्हणजे जरी दिसत नसलं तरी ही लूटच झाली की त्या फंडाला कळत पण नाही की त्यांच्या ऑर्डरची माहिती बाहेर गेली आणि कोणीतरी मध्येच नफा घेऊन गेलं. बऱ्याचदा नाही कळत, कारण व्यवहार डार्क पूलमध्ये होतो आणि किमतीतला फरक इतका छोटा असतो की वाटतं हा बाजारातला नॉर्मल चढ-उतार आहे. पण पॅटरसन म्हणतात की हे दिवसातून लाखो वेळा होतं, हजारो शेअर्समध्ये. प्रत्येक वेळी थोडा थोडा नफा काढला जातो. आणि हे थोडे थोडे नफे मिळून किती होतात? अब्जावधी डॉलर्स, वर्षाला अब्जावधी डॉलर्स होतात. आणि हा पैसा येतो कुठून शेवटी? त्याच पेन्शन फंडातून, म्युच्युअल फंडातून, म्हणजे सामान्य माणसाच्या खिशातून, आपल्या निवृत्तीच्या पैशातून. तो पैसा शेवटी सामान्य माणसाचा आहे, आपल्या रिटायरमेंटच्या बचतीचा, मुलांच्या शिक्षणासाठी लावलेल्या पैशांचा. या हायटेक कंपन्यांनी बाजाराच्या रचनेचा गैरफायदा घेऊन सामान्य गुंतवणूकदारांना पत्ता न लागता त्यांच्याकडून अब्जावधी डॉलर्स पद्धतशीरपणे काढून घेतले आहेत. म्हणजे स्कॉट पॅटरसनचा निष्कर्ष काय आहे की बाजार पूर्णपणे रिग्ड आहे, फसवणूक आहे. ते फसवणूक म्हणजे फ्रॉड या अर्थाने रिग्ड म्हणत नाहीत की हे सगळं बेकायदेशीर आहे, बऱ्याचदा हे नियमांच्या चौकटीतच चालतं. पण ते म्हणतात की सिस्टीम अशा प्रकारे मांडली गेली आहे की ती आता फक्त काही मोजक्या टेक्नॉलॉजीत पुढारलेल्या कंपन्यांच्याच फायद्याची झाली आहे. म्हणजे इतरांसाठी समान संधी नाही राहिली. सामान्य गुंतवणूकदारासाठी किंवा मोठ्या पण कमी वेगवान संस्थांसाठी ते लेव्हल प्लेइंग फील्ड राहिलेलं नाही. ही खूप गंभीर गोष्ट आहे. म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीने बाजाराला जास्त कार्यक्षम, पारदर्शक आणि सगळ्यांसाठी खुला करायला हवा होता, तीच टेक्नॉलॉजी काही जणांसाठी इतरांना मागे टाकण्याचं आणि नकळत त्यांच्याकडून पैसे कमवण्याचं हत्यार बनली. बरोबर. आणि विरोधाभास बघा. डार्क पूल्स जे मोठ्या गुंतवणूकदारांना वाचवण्यासाठी, त्यांना एक सेफ हेवन म्हणजे सुरक्षित जागा देण्यासाठी बनवले होते, तेच त्यांच्यासाठी सर्वात सोपं टार्गेट बनलं. हो, तेच या हायटेक शिकारी अल्गोरिदमसाठी सर्वात सोपं शिकार करण्याचं ठिकाण बनलं. कारण त्यांना माहीत होतं की मोठे मासे तिथेच लपलेले असणार. गुप्ततेचा फायदा शिकाऱ्यांनी घेतला. हे सगळं ऐकल्यावर आता खरंच कोणी बाय किंवा सेल बटन दाबेल तेव्हा पडद्यामागच्या या अदृश्य युद्धाची कल्पना येईल. कम्प्युटरच्या तारांमध्ये, डेटा सेंटर्समध्ये एक शांत पण अतिशय वेगवान लढाई सुरू आहे. आणि यात सर्वात हुशार किंवा योग्य किंमत देणारा जिंकत नाहीये. तर सर्वात वेगवान असलेला जिंकतोय. हे तर बाजाराच्या मूळ कल्पनेच्याच विरोधात आहे. म्हणूनच डार्क पूलचे पुस्तक केवळ फायनान्समध्ये रस असणाऱ्यांसाठीच नाही, तर टेक्नॉलॉजी आपल्या समाजावर आणि आर्थिक सिस्टीमवर कसा अनपेक्षित परिणाम करू शकते हे समजून घेण्यासाठी खूप महत्वाचं आहे. पॅटरसनची लिहिण्याची शैली पण एखाद्या थ्रिलर कथेसारखी आहे असं म्हणतात. हो, अगदी. पण ती गोष्ट खरी आहे. आणि आपल्याला आधुनिक वॉल स्ट्रीटच्या आत नक्की काय चालतं याची एक जबरदस्त झलक देते. हे पुस्तक बाजाराच्या कार्यक्षमतेवर आणि तो किती न्याय्य आहे यावर मोठे प्रश्न उभे करतं. खरंय, हे जाणून घ्यायलाच हवं. कारण आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या मार्गाने या बाजाराशी जोडलेले आहोतच. डिरेक्ट शेअरमध्ये किंवा मग म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, पेन्शन योजनांमधून. आणि मग हे सगळं ऐकल्यावर एक मोठा प्रश्न मनात येतोच कोणता? की पडद्यामागे चालणारी ही जी अब्जावधी डॉलर्सची अदृश्य हेराफेरी आहे, हे जे रिगिंग आहे, याचा बाजारावरच्या लोकांच्या विश्वासावर काय परिणाम होत असेल? जर लोकांना वाटलं की हा खेळ आपल्या विरोधातच सेट केला आहे, तर ते यात का भाग घेतील? खूप महत्वाचा मुद्दा आहे. बाजाराचा सगळा डोलारा विश्वासावर उभा आहे. आणि ही माहिती मिळाल्यावर एका सामान्य गुंतवणूकदाराने काय विचार करायचा? निराश व्हायचं? गुंतवणूक थांबवायची की जास्त माहिती मिळवून जास्त सावधपणे गुंतवणूक करायची? यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे. आणि कदाचित हेच या चर्चेचं सगळ्यात महत्त्वाचं भलित आहे.